मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि संस्थेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या आपल्याला लावायच्या होत्या. तर याचं उत्तर होतं, मी लवकर उत्तर सांगणार आहे. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. काय होतं? पर्याय क्रमांक 3 आपल्याला याचं उत्तर होतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला उत्तर टिक करायचं होतं. त्याचप्रमाणे आपण जर दुसरा प्रश्न भेटला, डॉक्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध केले होते? तर याचं उत्तर आहे इंडियन्स फॉर इंडिया. इंडियन्स फॉर इंडिया हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथे पाहिजे 2 कन्फ्यूज होतोय, त्याच्यामुळे मी तर 2 उत्तराला टिक केलेलं आहे. तर याचा राजेंद्र सिंग हैदराबाद संस्थान विलिनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? तर एक राजेंद्र सिंह आणि श्री गणेश नागेश याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे मी दोन्हीला पण टिकमार्क केलेला आहे. चला पुढचा हे प्रश्न आपण पाहू. पुढील राजे व त्यांचे राजधानी यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. तर एकची आपल्याला पल्लव आहे, अपराजित पल्लव. ठीक आहे, 2चं जर पाहिलं आपण तर ते 2च आहे. चोळ आदित्य एक चोळ होते. विजयालय हे चोळ राज्य घराण्याचे संस्थापक होते. भोजवन हे काय होतं? गुर्जर होते. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आपल्याला 2 आहे. ठीक आहे, म्हणजे 1ला 1, 2ला 2, 3ला 3, 4ला 4 याची जोडी लागणार होती. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे आपला. त्याचं उत्तर आपल्याला जर पाहिजे तर खालीलपैकी देवरायांच्याशी संबंधित योग्य विधान आपल्याला पाहायचं होतं. तर याच्यातलं होतं, याचं उत्तर होतं विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमूर्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. दुसरं होतं आंध्रभोज आणि अभिभोज असे या राजा संबोधले जात होते, हे पण बरोबर होतं. आणि हे पण होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी होतं. ठीक आहे, आता जास्त वेळ नाही टाकणार, लवकर उत्तर करायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. खूप कमी जण लाईक करताय. चॅनेलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नंतर वेळ नाही घालत मी, फटाफट याचे उत्तर देऊ आपण आता. तर याचं जे होतं प्रार्थना समाज असं याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 6 उत्तर आहे. या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेल्या 5 व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर प्रार्थना समाज असं त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे जातिभेद विवेक सार हे पुस्तक यांनी लिहिले. तर हे पुस्तक होते तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेले होते. ठीक आहे, त्याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ. चला 1च मिनिट. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? हे याचं उत्तर आहे आपल्याला पंडित नेहरू व चाऊ एन लाय हे दोघांचे भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान हे होते. त्याच्यानंतर विधवा व पण अनाचार हे पुस्तक यांनी लिहिले. ते हे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं आहे मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? तर अब्दुल रहीम यांना ती पदवी दिलेली होती. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले होते? याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 के.टी. तेलंग यांनी केलं होतं. के.टी. तेलंग, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं.
चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. दिवाने अमीर ए कोही नावाचा स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? मुघल बिन तुगलक महमूद बिन तुगलक. तुगलक यांनी माहिती आहे आपल्याला की त्यांनी जी राजधानी आहे ती आपले औरंगाबाद इथे आणली होती, हे की नाही, दौलताबाद इथे आणली होती त्यांनी. तर दिवान ए अमीर ए कोही हे कोणी नावाचे स्वतंत्र खाते ह्या मोहम्मद बिन तुगलकनंच ओपन केलं होतं, ठीक आहे, म्हणजे उघडलं होतं किंवा स्थापन केलं होतं असं म्हणू शकतो आपण. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने नामकरण ठराव पारित केला, तर क्रिस्प ठराव प्रस्ताव पारित केला गेला. चला पुढचं आपण घेऊ. मौलाना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 द्वारे केल्या मॉन्टे मिंटो सुधारणा कायदा त्यांनी केला. काय केला? मॉन्टो. ठीक आहे, चला पुढचं मी फटाफट उत्तर घेणार आहे याचे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला, सुधारकांना आणि आपले आई वडील, पत्नी, मुली, याचं उत्तर होतं पुणे. ठीक आहे, पुणे हे उत्तर होतं याचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये कन्फ्यूज होतं जालन्याचं मराठवाडा येईल किंवा इथं पुणे येईल, तर याचं उत्तर खरं होतं पुणे. आता हे संभावित उत्तर आहे, याच्यामध्ये एखाद दोन प्रश्नाचे उत्तर मागे पुढे असू शकतात. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते विधान अचूक राहिली? तर फक्त ड हे विधान अचूक राहिलं होतं. ठीक आहे, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण हे चुकीचे होते. तर फक्त आपण फटाफट उत्तर घेणार आहोत कारण बऱ्याच जणांना उत्तराची प्रतीक्षा आहे. नंतर आपण डिटेलमध्ये याच्यावर डिस्कस करू. खालीपैकी कोणती नद्या सिंधू नदीला उपनद्या आहेत? तर याचं उत्तर होतं क आणि ड बरोबर आहे. म्हणजे क म्हणजे आपल्याला इथं सतलज, बियास, रावी आणि चिनाब, आणि ड मधलं काबूल, कुरम, स्वात आणि झेलम या काय होत्या? उपनद्या होत्या. चला पुढचा आपण प्रश्नाचं उत्तर घेऊ. आपल्याला जोडी लावायची होती इथे. ठीक आहे, घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश, लिंग गुणोत्तर, त्यांचं लिंग गुणोत्तर सांगायचं होतं. म्हणजे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचं लिंग गुणोत्तर म्हणजे एका पहा, म्हणजे दर 1000 मुलांमध्ये मुलींचं प्रमाण म्हणजे पुरुषामध्ये स्त्रीचं प्रमाण किती हे असं आपल्याला विचारलं होतं. तर आपल्या सगळ्यालाच एवढं तर माहीत पाहिजे की केरळ ह्या राज्याचं जे लिंग प्रमाण आहे ते सर्वात जास्त आहे. मग याचं जे उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचं जर तुम्ही पाहिलं, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात मोसमी वारे वाहतात, तर नैऋत्य मोसमी वारे वाहतात. हे पण प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं होतं. ठीक आहे, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर नक्कीच याचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. खालील विधानांचा विचार करायला सांगितलं होतं त्यांनी. तर याच्याचं उत्तर होतं दोन्ही विधाने बरोबर आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे असं आपल्याला उत्तर द्यायचं होतं. पुढचं, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. फारच कमी जण लाईक करतायत. लाईकचे चार्जेस काहीच लागत नाही. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? तर जिप्सम हा काय आहे? त्याने रासायनिक खडकाचा प्रकार आहे हा. ठीक आहे, जलजन्य खडक आहे. ठीक आहे, चला पुढचा आहे आपल्याला, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? ठीक आहे, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला थोडं. ठीक आहे, कनेक्शनचा प्रॉब्लेम आलेला आहे थोडा. कर्कवृत्त राज्यात कोणत्या राज्यातून जाते? आपल्याला
तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम याचं उत्तर होतं. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पुढच्याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 होतं. ठीक आहे. योग्य जोड्या लावायच्या होत्या. निलगिरीचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 1986. सुंदरबन याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1989. आपल्याला याची स्थापना वर्ष सांगितलं. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. योग्य जोड्या लावायच्या होत्या इथे पण. तर याचं प्रकाशेचं 2 नंबरची जोडी होती इथं. ठीक आहे. तापी गोमती. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लावायचं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होतं. चला मी फक्त उत्तर सांगत आहे. त्याच्यानंतर भारतातील द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राखालीपैकी कोणत्या कारणामुळे वादळांची निर्मिती होते? त्याचा तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याचं तापमानाचं हे होते. चला ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊ. कळसुबा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर सह्याद्री पर्वत रांगेत हे कळसुबाई हे शिखर स्थित आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न घेऊत आपण. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. योग्य जोड्या जोडायच्या होत्या. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पहिल्याची उत्तर होती मरियाना गारता. दुसऱ्याचा अंटार्क्टिका महासागरचं होतं आपल्याला प्लुटो रिको गर्ता. तिसऱ्याचं होतं म्हणजे हिंद महासागर हे जावा गर्ता आणि आर्टिक महासागर हे आपल्याला युरेशियन गर्ता हे असं त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. चला व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी लाईक केलं त्याचं 2-3 लाईक आले त्याच्यातला माझाच एक लाईक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा. काही चार्जेस लागणार नाही आणि आपले येणारे व्हिडिओ गणिताचा स्पेशली आपण व्यवस्थितपणे सगळे उत्तरं करत असतो. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? ते लक्षद्वीप याचं उत्तर होतं. ठीक आहे. 1911च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी किती होता? तर 66.11 एवढा होता. राजस्थान राज्याचा साक्षरता किती आपल्याला टक्केवारी होती ती काढायची होती. पुढच्या प्रश्नाचं होतं पुढीलपैकी चुकीचे विधान होते. तर भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील लोक आसाममधील की विठू आहेत हे चुकीची जोडी आहे. पुढच्या खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? याचा उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 औष्णिक ऊर्जा. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नाही सॉरी, याचं पर्याय क्रमांक 1 नव्हतं. याचं पर्याय क्रमांक 4 होतं. याच्या हिप्पो होतं. याचं उत्तर काय होतं? हिप्पो. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट. याच्यामध्ये उत्तर होतं 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक होता तुमचं 2.
पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 नसून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. 35व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं 35व्याचं. मी बराच वेळ देतोय उत्तर करण्यासाठी, पाहण्यासाठी. तुम्ही टिक मार्क करू शकता आणि दुसऱ्या प्रश्नाला जाऊ शकता. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? तर आपल्याला इथं मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. ठीक आहे, याचं उत्तर होतं. सॉरी, याचं उत्तर होतं मुंबई, कोलकाता आणि दिल्ली होते. ठीक आहे, दिल्ली. भारताची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या माहीत पाहिजे. पहा, तुम्हाला लक्षात ठेवा की भारताची लोकसंख्या ही प्रत्येक एक व्यक्ती टोटल 6 व्यक्तीपैकी. हे जर तुम्हाला माहिती असताना याच्या जवळपास 16.66 येते. तर 16.66च्या आसपास आपल्याला उत्तर 17.5 आहे. हे लक्षात ठेवा. भारताची लोकसंख्या 100 म्हणजे 6 व्यक्तीमधला प्रत्येक एक व्यक्ती हा भारतीय. पूर्ण जगातली पॉप्युलेशन जर पाहिली त्याच्यापेक्षा हे थोडंसं आपलं वाढलं होतं. चल, म्हणजे प्रत्येक 3 पैकी 2 एक व्यक्ती भारत किंवा चीन मधला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय आरोग्य अभियान. राष्ट्रीय आरोग्य अभियान याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आपल्याला पुढच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे एकात्मक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम आहे. हे आपल्याला अ आणि ब आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रम आणि ब आहे आरोग्य तपासणी. हे कामगार प्रशिक्षण, स्त्री पुरुष समानता हे नसून हे 2 आपल्याला आरोग्य तपासणी आणि म्हणजे योग्य आहार देणं हे आपला 2 त्याचे मेन घटक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर होतं. त्याच्या पुढचं हे शाश्वत विकास ही संकल्पना मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली ते 1980 ला प्रचलित झाली. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2019 मध्ये जाहीर केलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? ते 117व्या स्थानावर आहे. म्हणजे फार खालच्या पातळीवर आहे की नाही. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि क उत्तर होतं याचं बरोबर. भविष्यकालीन अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला
पर्याय क्रमांक 3. 47 प्रश्नात उत्तर पर्याय क्रमांक 3. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केले? तर किंडलबर्जरनं केलं. किंडलबर्जर यांनी केलं. चला पुढचा प्रश्न होता आपला, त्याचं उत्तर पाहूत आपण. भारतीय व्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन आपल्याला योग्य पर्याय पाहिजे होतं. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं याच्यावर ठीक आहे, एखाद 2 प्रश्न 2-3 सोडले तर बाकी शक्यता आहे की सर्व उत्तर जे सांगितले तेच येतील असे उत्तर. रॉबर्ट मॅकनामारा याचं उत्तर. एकांश तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहाच्या स्निग्धतावर कसा होतो? तर मितप्रवाहीपणा हे आपल्याला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो. ठीक आहे, याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. बीटा शेल. ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर होतं. त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक संवेग. पुढच्या 57व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. उत्तर तुम्ही पॉज करून पाहू शकता. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 58व्या प्रश्नाचं. 59व्या प्रश्नाचं उत्तर होतं बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, पर्याय क्रमांक 1. जर संरक्षक पेशीमध्ये घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. याचं उत्तर होतं आपल्याला पोटॅशियम. रंध्र. चला पुढचं होतं 61 या प्रश्नाचं उत्तर होतं AUG. AUG याचं उत्तर होतं. चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 12 प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 62व्या प्रश्नात होतं. उत्तरानंतर पॉज करून तुम्ही पाहू शकता. थोडं स्लो घेतो मी.
नंतर डिटेलमध्ये गणिताचे उत्तर मी सांगितलेलेच आहेत. कोणत्या झाडाची फुले, पाने व बिया वापरून आपल्याला याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचा प्रश्न होता त्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं आपलं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न होता त्याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर होतं. पर्याय क्रमांक 4. त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आपल्या जोड्या लावायच्या होत्या योग्य जोड्या. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नात उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 फक्त क हे उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 फक्त ब. प्रश्न क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक 3. एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली तर 1992 साली झाली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्वातंत्र्याच्या वेळेस जे भरपूर सारे प्रश्न विचारले होते तर जेव्हा पण तुम्हाला टाइम भेटतो तेव्हा तुम्ही काय करत जा एखादा जा वगैरे आहे की नाही. जेव्हा रिकामा टाइम राहतो आजकाल टेक्नॉलॉजीचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, तर मोबाईलचा पुरेपूर वापर करा, तुम्ही चांगला वापर करा. ठीक आहे. आणि याचे उत्तर जरी एखाद्या वेळेस तुम्ही काम करत नसाल, समजा त्याच्यात हसत असाल, जेवण करत असाल, तरी हे सगळे शब्द तुम्हाला काय होतील तुमच्या कानावरून जातील. तर त्याच्यामुळे कमीत कमी मोबाईलचा ऑडिओ क्लिप्स वगैरे ऐकत जावा. ओके. गाणी वगैरे ऐकण्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे की जे अभ्यासावरती आहे ठीक ना, शिवाजी महाराजावरती असाल किंवा भारताची राज्यघटना असेल, संविधानाच्या वेळेस किंवा स्वातंत्र्याच्या वेळेस किंवा एखाद्या संस्था कधी स्थापन झाल्या त्याचे जे पण व्हिडिओ असतील त्याच्या ऑडिओ असतील ते तुम्ही ऐकत जायला हवे. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सहज उत्तर देतील. कारण ते वारंवार ऐकल्याच्या नंतरच जसं एखादं गाणं परफेक्ट होते. ओके. आपण रिपीट ऐकतो तसंच हे वारंवार ऐकावं लागेल तुम्हाला. एक वेळेस वाचल्यानं किंवा ऐकल्यानं तुमचं परफेक्ट होणार नाही. तर तुम्हाला भरपूर वेळेस काय करावं लागेल ते ऐकत बसावं लागेल. ठीक आहे. बऱ्याच वेळेस ऐकल्यावर तुम्हाला उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे 2007. व्हिडिओला लाईक करा. चला 77 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकोणऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, तर अ किंवा ब पण असू शकते. हे तरी असेल, नाही तर फिर अ आणि ब. तर याचं उत्तर असू शकते फक्त अ आणि ब. ठीक आहे. 80 यापैकी योग्य विधान पाहिजे होतं. त्याच्यातलं अ आणि ब हे योग्य विधान आहे. एक्क्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 82व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. 83व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक अ होतं फक्त याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1. तिच्या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण. 83व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 84व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 असं उत्तर होतं. पंच्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर होतं त्रिपुरा आणि झारखंड. पर्याय क्रमांक 4. 86 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर. 87 प्रश्नाचं 88व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नवी दिल्ली असं त्याचं उत्तर होतं. 89व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अ ब क हे विधाने काय होते आपल्याला योग्य विधाने होती. 90 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पीपल्स नॅशनल काँग्रेस ही त्याचं उत्तर होतं आपलं. 91व्या प्रश्नाचं उत्तर होतं सतलज बियास रावी त्याचं उत्तर. 92 ह्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकल्पाचा प्रदान केला जातो. 9 प्रकल्पांना आपण प्रदान केला जातो. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. ठीक आहे. अ ब आणि क हे चूक आहे. ठीक आहे. 2 नंबर. आता काही उत्तर मला एखादं असू शकते 3-4 उत्तर चुकीचे. बाकीचे सर्व 3-4 सोडले तर बाकी सर्व आपलं मागे पुढे होऊ शकतं. बाकी सगळे बरोबरच आहे. याचं उत्तर होतं क अ ब ड. रँकिंग आपल्याला द्यायची होती. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. आपल्याला शांतता जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार आपल्याला यांना क्रमांक द्यायचे होते. हा थोडीशा बरेच अवघड प्रश्न राहतात. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 95 ह्या प्रश्नाचं उत्तर हे वरील सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. आपल्या पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 96 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 97 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 98 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेवटचे 2 प्रश्न आहेत आपल्याला. 99 प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक आपल्याला इथे
4 उत्तर होतं, पर्याय क्रमांक 4. आणि 100 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, 100 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हा आपण प्रॅक्टिस सेट 1 चे उत्तर पाहिले, प्रॅक्टिस सेट 2 चे उत्तर आपण थोड्याच वेळाच्या नंतर पाहू. ठीक आहे, थोड्या वेळानंतर आपण याच्यावरचे आधारित प्रश्न उत्तर करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.